नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समरने उतरवला मल्लिका व अंशुमानचा चांगलाच माज. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर एकीकडे मित्रांनो, ज्या प्रकारे समर आणि स्वानंदीने वृक्षारोपण केलेलं असतं हे सगळं पाहून मात्र आता मल्लिका आणि अंशुमानचा चांगलाच जळफळाट झालेला असतो. कारण की त्या दोघांना देखील समजत नसतं की आता नेमकं केलं काय पाहिजे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की त्या दोघांनी देखील आत्तापर्यंत केलेले सगळ्यात मोठं पाप म्हणजे तेच असतं की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये अडथळा आणणं. तर दुसरीकडे आता समर आणि स्वानंदीची जवळीक पाहून ह्या मल्लिकाला जास्तच टेन्शन येतं. मल्लिका म्हणते की आता काही जरी झालं तरी मला असं काहीतरी केलं पाहिजे की ह्या समरच्या आसपास देखील ती स्वानंदी आयुष्यात परत कधी दिसली नाही पाहिजे. त्यासाठी मल्लिका म्हणते की मला काही जरी करावं लागलं तरी मी करायला मागे पुढे पाहणार नाही आहे. पण या महामूर्ख मल्लिकाला मुळात माहीतच नसतं की ती जो काही मूर्खपणा करते ना, त्या सगळ्याची तिला एक ना एक दिवस चांगल्याच प्रकारे शिक्षा भेटणार आहे. तर दुसरीकडे तिची महामूर्ख मुलगी अर्पिता, ती चक्क आता घरातल्या नोकरांवरती देखील असं त्यांच्यासोबत वागत असतं जसं काही ती मालकीनच आहे. आणि त्यावेळेस मात्र स्वानंदीची आणि अर्पिताची जोरदार आता भांडणं होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. कारण की ज्या प्रकारे मात्र ही अर्पिता नोकरांवरती हात उचलत असते, त्याच वेळेस मात्र आपली स्वानंदी तिथे जाते आणि त्या अर्पिताचा अशा प्रकारे चांगलाच माज उतरवते की त्या अर्पिताला तिची लायकीच दाखवून देते. या सगळ्या घटनेच्या नंतर मात्र तुम्हाला माहितीच आहे की मल्लिकाला प्रचंड राग येतो. कारण की मल्लिका ठरवते की काही जरी झालं तरी मला ह्या स्वानंदीचा बदला घेतलाच पाहिजे. कारण की या स्वानंदीने आता माझ्या मुलांना देखील त्रास द्यायला सुरुवात केली, त्याच्यामुळे लवकरात लवकर मी या स्वानंदीचा बदला घेईल. तर दुसरीकडे मात्र बिचारा रोहन नोकरीच्या शोधामध्ये सगळीकडे फिरत असतो, तुम्हाला माहितीच आहे. पण फायनली आता त्याला एक नोकरी भेटते आणि ते ठरवतो की आता ती नोकरी करायची. पण बिचारा रोहनला माहीतच नसतं की ती नोकरी मुळात काय असणार आहे. कारण की डिलेव्हरी बॉयची नोकरी आता रोहनला करावी लागणार असते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की रोहनचा जो काही जॉब असतो तो कायमचा केलेला असतो, त्याच्यामुळे त्या जॉबच्या वेकन्सी नसतात, त्याच्यामुळे रोहनला ते सगळं करणं भागच असतं. पण आता हा सगळा प्रकार मात्र आता येतो तुम्हाला माहितीच आहे की मंदाकिनीच्या समोर, आणि सोबतच मात्र अधीराला देखील समजतं. तर त्यावेळेस मात्र आता मंदाकिनी रोहनला एवढं बोलते की घरामध्ये परत जोरदार असं भांडण होतं. कारण की एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की बिचारी अधीरा एवढ्या दिवस घरामध्ये वाद नको म्हणून किती शांत राहिली आहे, परंतु मात्र ही मंदाकिनी परत तिच्या चालीवरती आलेली आहे आणि मंदाकिनी अधीराला सगळं काय बोलून दाखवते आणि म्हणते की तुझ्यामुळेच माझ्या मुलाची आज ही अवस्था झालेली आहे, तुझ्यामुळेच त्याचा जॉब गेला, तुझ्यामुळेच त्याला अशी बेरोजगारासारखी नोकरी करावी लागत आहे. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र अधीरामध्ये आणि मंदाकिनीमध्ये आता परत वाद सुरू होतो. पण तुम्हाला माहितीच आहे की आता अधीराला देखील माहीत असतं की काही जरी झालं तरी मंदाकिनीचं ऐकूनच घ्यावं लागणार आहे. कारण की जर काय वाद झाला जास्त तर ही मंदाकिनी डायरेक्ट जाऊन तुम्हाला माहितीच आहे की राजवाड्यांच्या घरात जात असते राहिला. आणि हा सगळा प्रकार मात्र अजिबात देखील तुम्हाला माहितीच आहे की आपल्या अधीराला देखील आवडत नसतो. आणि अधीराने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ह्या मंदाकिनीने काही जरी बोलली तरी देखील तिचं ऐकूनच घ्यायचं. तर दुसरीकडे बिचाऱ्या रोहनचं हे सत्य बाहेर आल्याच्यानंतर अधीराला देखील प्रचंड राग येतो. अधीरा चक्क रोहनला बोलते की तू एवढं मोठं सत्य आमच्यापासून का लपवलं. तर रोहनचे बाबा म्हणतात की आपण काही ना काही उपाय शोधू. पण त्यावेळेस मात्र रोहन म्हणतो की सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावरती आहे ना, तर उपाय देखील मी शोधला आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणीच काहीच काळजी करू नका. तर आता रोहनने हे सगळं ठरवलेलं असतं, त्याच्यामुळे घरातले देखील त्याला विरोध करत नाही आणि फायनली रोहन देखील आता जॉबला जायला सुरुवात करतो. पण मंदाकिनी आणि अधीरामध्ये आता वादविवाद चालूच राहणार आहेत. पण दुसरीकडे आता मात्र राजवाडींच्या घरामध्ये सगळ्यात मोठा राडा होणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की गेले कित्येक दिवस ह्या मल्लिकाचा एकही प्लॅन वर्कआउट झालेला नसतो, त्याच्यामुळे मल्लिका आता शांत बसत नाही. मल्लिका ठरवते की काही जरी झालं तरी मला लवकरात लवकर काही करून त्या स्वानंदीचा बदला घेतलाच पाहिजे. तर स्वानंदी फायनली त्या घरामध्ये सगळ्या नोकरांना एकत्र बोलवते आणि सगळ्यांसमोर एक फायनली डिसिजन घेते आणि म्हणते की घरातल्या नोकरांवरती जर कोणी हात उचलला किंवा त्यांना मारण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कठोर शिक्षा ती त्यांना दिली जाईल. आणि त्याच प्रकारे आता अर्पिताला देखील शिक्षा होणार असते. आणि फायनली आता स्वानंदीच्या याच म्हणण्याला समर देखील तयार होतो आणि समर म्हणते की स्वानंदी मॅडमने जो काही निर्णय घेतला आहे तो आता सगळ्यांना लागू होतोय, त्याच्यामुळे ते ज्या प्रकारे सांगतील त्याच प्रकारे सगळ्यांनी वागायचं देखील. आणि आता त्या घरामध्ये तुम्हाला माहितीच आहे की अंशुमानला काडीची किंमत नसते. कारण की अंशुमानची ज्या प्रकारे स्वानंदीने त्या घरामध्ये सगळ्यांसमोर त्याचा खरा चेहरा घेऊन आलाय, त्याच प्रकारे स्वानंदीला देखील आता लवकरात लवकर ह्या मल्लिकाचा चेहरा देखील सगळ्यांसमोर आणायचा असतो. पण तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीच्या आयुष्यामध्ये फक्त हे तीनच काटे आहेत. ते म्हणजे एकीकडे ही मल्लिका आणि तिची ती 2 मुलं. कारण की ते सोडले तर स्वानंदीच्या आयुष्यामध्ये कोणच ढवळाढवळ करत नाही आहे. पण ह्या तिघांना देखील मात्र स्वानंदीसोबत एवढी
एवढी दुश्मनी झाली पर्सनली की यांना आता स्वानंदीला काही करून त्या घरातून बाहेर काढायचं असतं. तर कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्टर तेव्हाच येतो. तर आता दुसरीकडे मात्र ही मल्लिका आणि तिची ती नालायक 2 मुलं दोघंजण मिळून देखील स्वानंदी विरुद्ध आता कट रचतात आणि ते फक्त आता साधासुद्धा कट नाही रचत तर ते आता खूप भयानक असा कट रचतात. त्यांना माहीत असतं की काही जरी झालं तरी आता आपल्याला स्वानंदीला कायमचं ह्या घरातून बाहेर काढायचं आहे. त्यासाठी मात्र तो महामूर्ख अंशुमान चक्क आता स्वानंदीला खूप मोठ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की समर आणि स्वानंदीची अजूनच जास्त जवळीक येते, कारण की त्या दोघांना देखील एकत्र पाहून ह्यांचा जळफळाट होत असतो. कारण की समर आणि स्वानंदी हे दोघे जर एकत्र आली तर मल्लिकाला माहीत असतं की आपल्याला ह्या घरामध्ये फुटाण्याची कवडीची म्हटलं तरी किंमत राहणार नाही आहे, कारण की त्या मल्लिकाला त्या घरामध्ये काडीची किंमत नसते. आणि दुसरीकडे मात्र हे सगळं प्रकार चालू असतो. याच गोष्टीमुळे फक्त आणि फक्त आपल्या स्वानंदीवरती हे सगळे जळत असतात. तर फायनली आता पुढे समर हा स्वानंदीची परत एकदा माफी मागतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, याच्या अगोदर मी तुमच्यासोबत किती चुकीचं वागलं, किती काय काय केलं, पण तरी देखील तुम्ही मला एवढं समजून घेतलं, तुमच्यावरती चुकीचे आरोप केले ह्या घरातल्यांनी, तरी देखील तुम्ही सगळ्यांना परत एकत्र आणलं. त्याच्यामुळे इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की तुमच्यावरती कोणती जरी वेळ आली ना, कोणती जरी भयानक, तरी देखील मी तुमच्यासाठी कायम उभा असेल, ही अजिबात देखील विसरू नका, कारण की तुमचा मित्र तुमच्यासाठी कायम उभा असेल. तर मल्लिकाने भयानक असा प्लॅनिंग हाच बनवलेला असतो की समरच्या आयुष्यामध्ये आता एक नवीन मुलगी आणायचं ठरवते. म्हणजेच आता कहाणीमध्ये पुढे ट्विस्ट असा आहे की आता समरच्या आयुष्यात नवीन मुलगी येणार आहे, कारण की ही मल्लिका चक्क एका नवीन मुलीला त्यांच्या घरामध्ये बोलवते, ते म्हणजे समरची खूप जुनी मैत्रीण असते. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता आपली स्वानंदीचा जळफळाट होईल असं मात्र ह्या मल्लिकाला वाटत असतं. तर मल्लिकाच्या या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आपली स्वानंदी फसणार आहे का? तर स्वानंदी चक्क आता समरला कॉल करून विचारते, तुमची कोणती जुनी मैत्रीण आहे का? तर तुमच्या मी सोडून पण मैत्रिणी होत्या का? तर हे सगळं बोलल्याच्या नंतर समर म्हणतो की कोणीच नव्हतं. आणि फायनली आता कहाणीमध्ये ट्विस्ट येणार आहे नवीन मुलीचा, कारण की ती मुलगी ज्यावेळेस एंट्री करते राजवाड्यांच्या घरामध्ये त्यावेळेस मात्र समरला जाऊन डायरेक्ट मिठी मारते. आणि हे सगळं पाहून मात्र आपल्या स्वानंदीचा जळफळाट होतोच, कारण की स्वानंदीला असं वाटतं की हे कसं शक्य आहे, कारण की राजवाडे माझ्यासोबत खोटं कसं बोलू शकतात, कारण की राजवाड्यांची तर कोणतीच मुलगी मैत्रीण नव्हती, मग ही अचानक आली कुठून? आणि हा सगळा प्लॅनिंग केलेला असतो मल्लिकाने, कारण की मल्लिकाला माहिती असतं की समरला या मुलीच्या प्रेमाच्या नादात अडकवायचं. तर दुसरीकडे मात्र त्या अंशुमानने देखील स्वानंदी विरुद्ध असे काही काही कट रचून ठेवलेले असतात की स्वानंदीला आता एकदा का असं त्या सगळ्या कटामध्ये ढकललं की त्याच्यानंतर स्वानंदीचा कधी स्वानंदी परत रिकवर होणार नाही, हा सगळा त्यांचा प्लॅनिंग असतो. तर आता एकीकडे मात्र समरच्या आयुष्यामध्ये नवीन मुलगी ह्या मल्लिकाने आणून ठेवलेली असते, तर दुसरीकडे मात्र स्वानंदी शोध लावत असते की ह्या मल्लिकाने आत्तापर्यंत ह्या घरामध्ये काय काय कट कारस्थानं केली. तर दुसरीकडे रोहनचा जॉब गेलेला असतो, त्याच्यामुळे आता अधिरा आणि रोहनमध्ये भांडण होत असतात. त्या घरामध्ये आता तुफान असा राडा होतो आणि परत एकदा आपल्या अधिराचा आणि रोहनचा संसार मोडतोय का काय, हेच पाहणं रंजक ठरेल. कारण की दुसरीकडे तुम्ही पाहाल की ही मंदाकिनी आता अजिबात देखील आपल्या अधिरासोबत आणि रोहनसोबत चांगलं वागत नसते, कारण की ती म्हणते की माझ्या रोहनला रस्त्यावरचा भिकारी बनवला ह्या अधिराने. तर आता बिचारी अधिरा सांगत असते की माझ्यामुळे काहीच झालेलं नाही, आणि रोहन देखील सांगत असतो की अधिरामुळे काहीच झालेलं नाही. तर फायनली आता समर ठरवतो की काही जरी झालं तरी आता ह्या मल्लिकाला आणि सोबतच मात्र ह्या अंशुमानला सोडायचं नाही, कारण की स्वानंदी आता सगळे काही पुरावे गोळा करते. आणि फायनली समर राजवाडेचा खरा चेहरा आता ह्या मल्लिकाला देखील समजतो आणि अंशुमानला देखील समजतं, कारण की समरच्या बाबांना आणि आईंना मारलेल्याचं सगळं काही सत्य आता स्वानंदी शोधून काढते. तर हा खूप मोठा ट्विस्ट आहे, तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.